नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर माझ्या व्हिडिओची सुरुवात ना माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासून होत असते. आणि छान अशी देवपूजा करून झाली, देवाला फुलं अर्पण केली, रांगोळी काढली मस्त अशी. आणि वातावरण बघा तुम्ही, तर खरंच असं खूप भारी वाटतं बरं का. तर कसं मस्त वाटतंय बघा, एकदम स्वामीमय वातावरण. अजून काय आणायचं? जीचपी. अजून कुठं जायचं? कुठं जायचं ट्रॅक्टर आणायला? नाही जायचं गावात? कशाला आला तू? कुठं आला तू शिवा? कुठं? मामाच्या गावाला? कुठं आला सांग की, कुठं आला? मामाच्या म्हणायचं, मामाच्या. मग तू कधी जायचा मग? कधी जायचं? कसं जाणार? बाय बाय करा, बाय बाय करा. हां बाय बाय कर, बाय बाय कर की. शिवली कशी बसली आहे हो, बाय बाय करा. हां करा. काय आणायचं तुला सांग की मग, काय आणायचं? ट्रॅक्टर आणायचं. अजून काय आणायचं? जीसीपी. अजून खायला खायला काय आणायचं? काय आणायचं? पाणीपुरी. अजून पाणीपुरी, मेवा. अजून 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 ज्यूस. मोठ्यानं बोल की, ज्यूस प्यायचा का? ज्यूस हॉटेलात प्यायचा? छान छान लागतो का? कसा छान छान लागतो का? बाय बाय करा असं, बाय बाय. हा मेहंदी लावलेली दाखव, मेहंदी लावलेली. अयो शिवून आमच्या कशी मेहंदी लावली आहे का, छान छान. दुसऱ्या हातात आहे. अयो दोन दोन हातात मेहंदी लावली शिवानं, आहे का ना? अयो तुझं नाव सांग. शिव. शिव. अजून अजून शिव. हा अजून अजून शिव आहे काय? हा शिव म्हण, म्हण की. शिव शिव गुडगुडे म्हणा, म्हण की. नाही का झालं आंबडलं. तर बघा आपल्या गायींचा ना आराम चालू आहे. आता एक तिकडं पलीकड चिखलात जाऊन बसली. आणि चिखल बघायचा का पलीकड? आणि इकडं बघा शेडमध्ये, शेडमध्ये नाही चिखल, स्वच्छ आहे. शेडमध्ये बसले त्या. आणि एखादी दुसरी काय होतं, एखादीनं आता ही शिंगडी गाय आहे बघा, फक्त हिला शिंग आहे. तर ही गाय ना मारती, मग ती बिहान आपलं लांब जाऊन बसते. तर मला आता काय कमेंट आली की जास्तीत जास्त दूध देणारी गाय तुमच्या गोट्यावर किती लिटरपर्यंत आहे? तर हो का ही आहे, ही गाय ना 12-13 लिटर एका टायमिंगला वेल्यावर दूध देते. आणि आणखीन पण हिचं 10 लिटर दूध चालू आहे. तर हिला आता भरली 1 महिना झाला आहे. आणि नंतर न ह्या काही उभं राहिली ना, ती माझी पहिली लक्ष्मी. ती तर तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते, सांगत असते. माझी ही पण लक्ष्मी, हिला पण 2 महिने झालेत आता. तर ही ना 10 लिटर दूध देते गेल्यावर. आणि 7 येतं कंप्लीट झाले, ते आता 8व्यांदा तिला भरली, 2 महिने झाले तर तिला. तर ती पण 10 लिटर देते. आणि आणखीन एक आहे बघा, ती पण दाखवते. तिकडं लांब दिसती बघा म्हशीकड, तिथं बसली. ती पण चिखलातच बसली या. तर ती पण 11-12 लिटर येली ना एका टायमाला चालते. पण तिचा एक प्रॉब्लेम आहे बघा, तिला ना कॅल्शियम कमी होतं. विली
की कॅल्शियम लावावं लागतं. नाहीतर मग काय करते, अशी अंग टाकून देते, चारी पाय सगळं अंग सोडून देते आणि अशी पडल्यावर मग जास्त घाबरतं का नाही माणूस, तसं होतंय. तर मग ह्यावेळेस मिस्टरांचं म्हणणं आहे तिला विकूया, तर माझं म्हणणं आहे नाही विकायची तिला, कारण का दूध एवढं छान देते ना, तर एक नंबर. माझ्या अख्ख्या गोट्यात ना ह्या 3 गायी ज्या आहेत त्या ना, ती एक नंबर दुधाला चालते, त्या एकदम मस्त आहे त्या. आणि आता ही पण दाखवते तुम्हाला. हिला तब्येत खराब आहे, बसलेली, आणि 7वा महिना लागला आहे बघा. आता कॅल्शियम चालू आहे तिला, तर तब्येत व्हायसाठी, आणि आटवायचं पण चालू आहे तिला. तर ती पण 8-9 लिटर दूध देते. आणि ही जी किंमत सांगायची झाली तर तुम्हाला 70,000ला घेतलेली आहे ही गाय मी. आणि ही किमती पण विचारता तुम्ही कितीला घेतली म्हणून. तर ही शिंगडी गाय आहे ना, 1,17,000ला घेतलेली ही. आणि ती उभं राहिलेली काळी गाय दिसती ना, ती गाय 50,000ला घेतलेली आहे. ती पहिली सुरुवात आहे माझी, पहिल्यांदा घेतलेली आहे 50,000ची. तिला सांगितली की तुम्हाला वेत पण किती झाले ती. आणि ही जी समोर बसली ना, ही गाय आपल्याला चांगली नाही लागली. ती 1,10,000ची गाय आहे, पण दूध जास्त दिलं नाही तिनं. तर तिला आत्ता एवढ्या म्हणजे ज्येष्ठ भरली, पण दूध काय जास्त दिलं नाही. आणि नंतर ना मग का ही कालवड 80,000चे. तर हिनं ना 6-6 लिटर 6-7च दिलं आहे. 80,000ची कालवड आहे. आणि आपल्याला ही जी काय अडचण नाही बघा, हिला जर विकायची म्हणलं तर हिला पैसे येणार आहेत ही करताना, विकताना. म्हणजे काय की पहिला रुच होती, आणि ही आता दुष्यंत आहे. ही जी बसली ना गाय, ही बघा तुम्ही, 90,000ची गाय आहे. तर हिनं पण 8-9 लिटर आपल्यात चालली. आता ही दुष्यंत आपल्या गोट्यावर परत भरलेली आहे. तर हिला आता 5वा महिना चालू आहे. आणि ही जी आहे ना, 1,05,000ची गाय आहे बघा. तर ही पण 7-8 लिटर दूध देते एका टायमिंगला. आणि दुधाला खायला पण एक नंबर आहे, आणि दुधाला पण एक नंबर आहे. आणि 1,05,000ची सांगितले की तुम्हाला ही गाय आपली 1,05,000ची आहे. आणि आता नवीन दाखवते तुम्हाला. तर हे का, ही नवीन आहे. आता ही जी चांगली रुटीन लागली, दूध द्यायला लागली आता चांगलं. तर आता आणखीन आपलं 55ला गाठलं आहे. आणि ही जी आहे ना, ही तब्येत पण खराब झाली, आणि दिसायला पण जरा अशी बघा तुम्ही कशी दिसते, आणि दूध पण कमी देत होती. मग डॉक्टरांना दाखवलं, त्यांनी 750 रुपयेचं 1 लिटरच फक्त लिक्विड आहे. 750 रुपये त्याची किंमत आहे. तर ती लिक्विड दिलं आहे. ती लिक्विड हिला चालू केल्यापासून ही आता वैरण पेंड खायला लागली, आणि दूध पण जरा बऱ्यापैकी द्यायला लागली. म्हणजे लईच कमी आलती ती, जरा द्यायला लागली. आणि तिथलं मात्र स्वच्छ करून घेतो बघा, शेडमधलं. आणि तिकडचं काय स्वच्छ करता येत नाही, म्हणजे दररोजच पाऊस आहे, पाऊसच बंद नाही, त्यामुळं तिथलं काय स्वच्छ होणारच नाही आपलं. आता पावसाळ्यात असंच राहणार आहे. आणि थोडंसं शेड मोठं पाहिजे आपल्याला. पण तुम्हाला म्हणलं ना मी, गायचं तसं झाल्यामुळं नको म्हणलं शेड करायला. कारण की हीच आपल्याला आता पेमेंट फेडायचं आहे ना. आणखीन शेडचं म्हणजे माझ्याकडे पेमेंट नाही, शेडचं मी असं घेऊनच हे करणार होती गटावर. तर मग म्हणलं नको उगाच रिक्स, गटावर पण हप्ताही भरायचं, आपल्याला गायींचं पेमेंट फेडायचं आहे. त्याच्यामुळं परत मी कॅन्सल केलं. पण मला वाईट कशाचं वाटलं की असं निवारा असावा, पावसात गाई भिजूनी, गायींना त्रास होणे, असं माझं मत असतं बघा. तर आता काय होतं, पाठीमागचं काय नवीन ताई असतील किंवा दादा असतील, त्यांनी पाठीमागचं व्हिडिओ बघितलेलं नसते, तर ती पहिला व्हिडिओ बघते त्यालाच कमेंट करते त्या आणि विचारते त्या. मग त्यामुळं त्यांना कळत नाही. तर पाठीमागचं पण व्हिडिओ तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर जाऊन बघत जावा, म्हणजे तुम्हाला समजतंय. तर आता मी ह्या व्हिडिओमध्ये बी सांगते आपलं एका टायमिंगला 50-55, आणि दोन्ही टायमिंगचं मिळून 105 लिटर, 104 लिटर, 100 लिटर, असं म्हणजे धरसोड होतच असते. 4-5 लिटरचा फरक पडतो बरं का. तसं दूध जातं एका 2 टायमिंगचं मिळून.
आणि आपल्याला 40-45 हजार रुपये 10 दिवसाला पेमेंट निघतं. आणि आपल्याला महिन्याचं किती झालं 1,40,000 जर 40,000 जर धरलं तर महिन्याचं 1,20,000 रुपये झालं. त्यातनं आपल्याला 25,000ची गुळी पेंड लागते आणि बारली लागते. मी 200 किलो घेते, 150 किलो घेते. म्हणजे आता काय झालं आहे की 5 गायींना मी बारली कमी केली. त्यांना बारली ठेवत नाही, फक्त गुळी पेंड ठेवते दुधाला कमी आले त्या म्हणून. आणि वेलेले जे गाय येते ना त्यांना बारली ठेवत असते. तर मग त्यामुळं आता बारली 150 किलो घ्यायला लागली ना. तर पहिलं 200 किलो घेतलं तर मग बारलीचा खर्च असतो. आता बारलीचं 150 किलो घेतली तर 1,800 रुपये जातात 10 दिवसाला. आणि आपल्याला आता काय झालं आहे मुरघास चालू आहे सध्या घरचा. आणि ऊस मिळाला आहे बघा एका ठिकाणी. असं त्यांचं रान रिकामं करायचं होतं. मग ऊस पण बऱ्यापैकी आहे, चांगला ऊस आहे. आणि त्यांनी सांगितलं 1/2-1 एकर ऊस आहे. तर ही ऊस रस्ता असल्यामुळं मग असं सारखं चालूच असतं बरं का. गाड्या पण येते त्या आणि कोणी नाही कोणी असं येणं जाणं पण चालू असतं. तर ऊसाचा विषय सांगत होती मी. त्यांना रान रिकामं करायचं होतं आणि जवळजवळ 1/2 एकराच्या पण पुढं ऊस आहे. तर थोडासा पातळ होता. तर त्यांनी विचारलं तुम्हाला ऊस घ्यायचा आहे का. तर आम्ही बघितला आणि ठरवला, घेतला. 11,000 रुपयाला ऊस घेतला उगताच. तर 1 महिना झालं कंप्लीट ऊस घालते. आणखीन पण संपलं, आणखीन 15 दिवस आपल्याला ऊस जाईल. तर अशी वैरण पण थोडी स्वस्त बघून घेतो आम्ही. मिळाली अशी स्वस्त की मग सोडत नाही बघा, असं असतं माझं. तर मकवानात पण मकवानं भरपूर आली ना मग तसं होतं. आणखीन आपल्या मोठ्या 3 टनाच्या 4 बॅगा शिल्लक आहेत. तर आपल्याला आणखीन 2 महिने मुरघास काय संपत नाही. आणि 1 महिन्यात थोडंसं ॲडजस्टमेंट करूच तर मकवानं येते. ते आता लोक कशी टाकायला चालू झाले पावसामुळं. तर मकवानं आता टाकली की आणि आपली घरची पण वैरण आपण टाकली. 1/2 एकर तर वैरण आपली टाकून मकवानाची कंप्लीट झाली. आता फक्त 10 गुंठ राहिले टाकायचं आणि 10 गुंठ कडवळ पण आले. तर आपलं ही मुरघास घरचा उडसतोर तिकडं रानातली आपल्या वैरण चालू होती या. तर वैरणीचं पण नाही बरं का काय असं म्हणजे टेन्शन राहत नाही माणसाला. वाटतं मला स्वतःला वाटत होतं की वैरण पुरते का नाही, कमी पडते काय, असं काळजी हो लागते बघा. तर तसं काय काळजी करायचं एवढं म्हणजे देवाला काळजी असते का नाही आपली बघा तुम्ही. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला असं सपोर्ट करत जावा आपल्या आबांच्या लाडक्या ताईला. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ती पण मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवायचा ती पण सांगा. तर जेवढी होता होईल एवढी माझ्याच्यानं मी माहिती देण्याचा प्रयत्न करत असते. आणि माझा मनापासून बरं का माझ्या सगळ्या गोड फॅमिलीला, माझ्या फॅमिलीला श्री स्वामी समर्थ.